तर रामराम मंडळी, आता वाजे सकाळचे 11:30 आणि मंडळी आता इकडे मी पुन्हा एकदा इकडे आलो पश्चातात. तर मंडळी आता तशी आता बसून बसून आता कंटाळा आला आणि आता टाईम बराच झाला, समजा 1:30-2 वाजे चालले दुपारचे. तर मंडळी आता भूक लागली, आता मला आता काय करू, आता जेवण करू आपण दुपारचं. तर आज मी डब्याला आणले जेवायची भाकर आणि आमटी आणली. तर आमटी नेमकी काय असते तुम्हाला सांगतो मी. जे आपले तुरीच्या शेंगा असतात ना, जे हिरवी सोली असतात, ती हिरवी सोली कुठून त्याची आमटी तयार करतात. त्याच्या आमच्याकडे आमटी म्हणतात का नाही, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही मग खाल्लेली असेल बहुतेक आमटी. तर आमटीनं जेवारची भाकर आल्याच म्या. तर मग चला जेवारच्या भाकर सांगा आता मस्त जेवण करू का नाही, चला. तर मंडळी पाहिजे तशी जेवारची भाकरी आहेत आपल्या. इथं आमटी आहे भाई, जे तुरीच्या शेंगाची आमटी केलेली ती आमटी इथं एवढं. तर मग चला आता पटापट जेवण करून घेऊ का नाही. आमटीनं जे भाकरी आता जेवारच्या ते खाऊन घेऊ आपण का नाही, चला. तर मंडळी आता आपलं जेवण घेऊन झालं आता दुपारचं. तर जरासं फिरायलो इथं वावरामध्ये. तर फिरता मला एक आठवलं, तुम्हाला जरा शेंगा दाखवतो मला तुरीच्या, की आपली तूर कशी नाही म्हणून. त्याच्यानं आपला जरासा आता कापूस पण दाखवतो तुम्हाला. म्हणजे कापूस आता काय जरासा संपत आला कापूस, म्हणजे अजून 1-2 याचा होईल झालं. तरी पाते किती लागले अजून समजा कापसाचं मागं जरा समजा पाणी पडलं दिवाळी गेलं. आणि पुन्हा कसं आता थंडीनं जरा असं वादळ पडायला, त्या वादळांपासून समजा जरा सुधारला कापूस पाचवायला. आता तुम्हाला तुरीच्या शेंगा दाखवतो. आता मी शेंगा खाल्या जरा तुरीच्या. आता तुरी शेंगा दाखवतो मला. ते शेंगा पाहता तुम्ही तुरीच्या. तर मंडळी पाहिजे तशी आपली तूर शेंगा तुरच्या मस्तपैकी निबर झाल्या. आणि वाळायला पण काय हे इकडे तूर, हे एक झाड तुरीचं मस्त तूर आली आपली या बारच्यानं. बिन पाण्याची तूर हे का तूर मस्त शेंगा तुरीला हे इकडं. आणि तिकडं पण तूर दाखवतो तुम्हाला तिकडची. आणि मंडळी पाहिजे तशी हे कापसाला पाती आले पुन्हा हे इथं फुलं पण आले. असे 5-6 पाते आलेत कापसाला परत झाडाला नवीन. हे याला पण पाणी दिलं नाही काय नाही अजून. आणि हे पाहिजे तशी तूर ही सरकारी तूर आहे की कशी घुसत हे का तुरीला. आणि वाळायली पण तूर जरा म्हणजे शेंगा वाळायली त्याच्या. म्हणजे बहुतेक ही 15-20 दिवसात येईल तूर, म्हणजे मोडायला येईल असं वाटायला बरं बहुतेक. हे सगळी तूर अशीच आपली मस्त आहे पैकी तूर. 5 गाव ना तुरीला. शेंगा हे का कशी वाकून पडली तूर. हे तूर वाकून पडी यार तुरी वजन. प्रत्येक अशी तूर वाकून पडी सगळी हे इकडं. तर शेंगा वाळायला तुरीच्या हे का. या तुरीचं म्हणजे कसं आहे, निबर होणं शेंगा आणि वाळणं सांग कसं तिचं हे इथं कशी वाकून पडी तूर. हे का कशी वाकून पडी तूर. ही सगळी यांना वळी येतात तुरीच्या या कापसानं आपल्या. तूर सगळी सारखीच आहे आपली. ही इकडं जी गावरान तूर आहे इथं खाली ठेवल्यात. आणि काही मिक्स आहे समजा, काही गावरानी काही सरकारी मिक्स याच्यात. ती पण बरी समजा इकडची तूर. आणि इथं डॉन झोपला आपला हे इथं. तर मंडळी आता संध्याकाळचे 5 वाजले आणि मंडळी आता आपल्या घरी जायचा पण टाईम झाला थोड्या वेळात. ते त्याच्यानंतर मी काय केलं खरं म्हणलं तर तिथे जाळ केला मी तशी. आणि ते जाळ काय केला मी तुम्हाला सांगतो. जरा दुप्पट करू आपण हा का नाही. म्हणजे कसं आहे, जंगली जनावर आहे ना, जरा दुपटा जरा भितात म्हणजे वानेर रोगी समजा त्याच्यानं, म्हणून मी दुप्पट गेली तशी. तर जरा थांबू आता आपण अजून थोडा वेळ थांबू, अर्धा-1 तास, म्हणजे अर्धा तास थांबू, 1 तास नाही अर्धा तास थांबू. त्यानंतर जाऊ घरात मग, म्हणजे समजा 5:30ला जाऊ घरी. तर दिवस पण समजा माळायला लागला आता, म्हणजे 6 वाजता आमच्याकडे पूर्ण अंधार पडते त्याच्यानं. तर मंडळी पाहिजे तशी इथं जाळ केला मी. इथं आपलं जे सोयाबीनचं कुठं असते का वल्लं, म्हणजे भिजले पावसानं, त्याच्यानं हे पेटून झालं मी. याचं आता दुप्पट चालले वरी. इकडं जे सुरू आहे ते पण आता चाललं तिकडं मावळा सुरू आहे. आणि इथं आपल्या इथं छोटा डॉन, हे छोटा डॉनला साखळी आली पाहिजे तशी बांधली इथं साखळी. आणि इथं जाळ केला मी. आणि इकडे छोटा डॉन भुकायला काल तरी. आणि इथं मस्त संध्याकाळचा आपल्याकडे नजारा असा दिसते शेतातला.
इथं बाजूच आहे आपली आणि ते आपला टिफिन डबा जेवणाचा. बरं संध्याकाळच्या टायमाला समजतं की वावर दिसतं आपलं त्या पहा इकडे. मंडळी आता तुम्हाला सांगायला लागलो खरं म्हणलं तर म्हणजे कसं आहे या जाळ्याचे दोन फायदे आहेत. मेन म्हणजे कसं आहे आता संध्याकाळी ना 4:30लाच समजा एवढं हिवा जाईल इकडं म्हणजे थंडी वाढायली इथं एकदम हिवा जाईल इथं पैकी आहे का नाही. त्याच्यामुळे जाळ केलं तर जरा म्हणजे जरा शेकता पण येतं आहे आणि दोन्ही काम होते समजा दुप्पट पण होते त्याची आहे का नाही वावरमध्ये. ते आपल्याला दुप्पट करायचं आहे. ते दुपट्यासाठी आपण काय करू खरं मला माहिती त्याच्यावरून जरासं आपण पुन्हा कोटा टाकू आणि जे हिरवं गवत असेल ना म्हणजे हिरवा झाडाचा पाला गेला गवत म्हणजे तणकट समजा शेतातलं ते आपण काय करू याच्यात टाकू म्हणजे कसं दुप्पट होते मस्तपैकी. तर रामराम मंडळी, आता आपल्या या व्हिडिओचा दुसरा दिवस पास. तर काल आपण व्हिडिओला सुरुवात केली होती पहा खरं म्हणलं तर. आणि काल तुम्हाला जास्त काय दाखवासारखं काय नव्हतं बहुतेक व्हिडिओमध्ये. म्हणजे काय आपल्याला जास्त करून काय टॉपिक काय भेटत झाले बा आपल्याला व्हिडिओसाठी. त्याच्यानं काय व्हिडिओ आपल्या काय लवकर काय येणं झाला आता म्हणजे 3-4 दिवसानं समजा व्हिडिओ आला आपला. म्हणजे कसं आता टॉपिक सध्या नाही आपल्याकडं काहीच. त्याच्यामुळं तुम्हाला काय दाखवण्यासारखं काहीच नाही. नुसतं आपलं जे शेत आहे ते दाखवावं लागेल तुम्हाला का नाही. त्याच्यात तुम्हाला ते व्हिडिओ आवडायला काय ते पण मला माहीत नाही का नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा जा तुम्हाला हे समजा शेतामध्ये व्हिडिओ कसे वाटतात म्हणून बघा. जर आवड असेल ते पण सांगा मला हे का नाही. तर मग आज पुन्हा गेलो आलो मी शेतामध्ये आंघोळ करून त्याच्यानं. तर पाहू मग आज काय ते करून आहे का नाही. त्याच्यानं तिकडं खाली चालू होता मी आपल्या माळामध्ये. वांदेर गिदेर जवळ का नाही ते पाहू आपण का नाही. जर वांदेर जर जवळ नसले तर मग काय करू आपण जरासं बसू जरासं आपल्या याच्यावर आपल्या बाजूवर आहे का नाही त्याच्यानं. तर चला मग आता काय करू आपण फक्त जेवढं समजा आपलं शेत आहे का तार कंपाऊंड केलेलं तिथूच पाहू आपण वांदे गिदेर का म्हणून जास्त खाली का जाऊ नाही त्याच्यानं. तर मंडळी पाहिजे तशी आता आपल्या हे माळ इथं कापला नाही माहिती दुसऱ्याच आहे माळ ही जागा दुसऱ्याची. पण या माळामध्ये पाळतो आपल्याला वानेर तर कुठे दिसेल सध्या आणि आवाज पण झाला वानेराचा इकडं. आणि हे आपलं तार कंपाऊंड आहे ही तशी तार कंपाऊंड जरा बरोबर गोळा लागतं. हे तशी तार जरा गोळा झाला म्हणजे आम्ही तार सोडत बा ट्रॅक्टर आणताना म्हणतात. म्हणजे कसं आहे आपलं जे सोयाबीन काढत होतं ना हलेरातून त्या टायमाला आम्ही हे तार सोडत बा त्याच्यानं जरा ढिला झाला तारी. इथून आम्ही ट्रॅक्टर आणलो होते हे वाट केली आम्ही ट्रॅक्टर आणायला. तर चला मग जाऊ आता वरी आणि पाय त्याच्यामध्ये एवढं गवत वाढ आता हे जे आपल्याला इथं माळवलं होतं ते. काय करू आपण आता असंच राहू द्यायला मग डायरेक्ट आपण काय करू पेटून देवायला वाळं की गवत. हे कसं याच्यात सगळं गवत जमून जाते मग पेटून दिलं की का नाही. हे पाय इकडं असं शेत आपलं या टायमाला. चला मग काय करू आता जाता वरी आपल्या मळ्याकडं. मंडळी पाहिजे तशी इथं हे झाडं पाहिजे तिथं बिब्बीचं. तुम्हाला बिब्बीचं झाडं माहिती का नाही तेवढं माहिती आहे. बिबुडे म्हणतात पा बिबुडे झाड हे बाई आमच्या इकडे आलं बिब्बीचं झाड म्हणतात म्हणजे किंवा बिबुड्याचं. पण हे बिबुडी पिकली नाही अजून याला बरं टाईम लागणार आहे बिबुडी पिकायला. पा सध्या आता हिरवेच यायला हे बाई इकडे बिबुडे. जर हे बिबुडे पिकली तुम्हाला दाखवतो बा इथं भारी आता टेस्टी लागे असे खायला हे बाई झाडाला इथं. आणि मंडळी मेन म्हणजे तुम्हाला सांगा आता खरं म्हणलं तर ते जे बिबुडे असतात ना पिकले तरी पण ते जरा रिस्की असतात बरं आहे खरं तोडताना. म्हणजे कसं आहे त्याचं ते तेल समजा जर हातावर जर पडलं ना तर खाऊन जातात हाताला म्हणजे शिराला खाऊन जातात समजा. जिथं समजा ते तेल पडलं अंगावर की ते समजा ते त्या जागी समजा खाऊन तयार होते त्यात असं म्हणजे उत्ते समजा ते तेल त्याचं. त्याच्यानं जरा तोडताना पण जरा सांभाळ तोडा ते का नाही. त्याच्यामुळं म्हणजे कसं जरा काळजी घ्यावं लागते तोडताना ते बिबुडे खरं म्हणलं तर असं त्याचा प्रॉब्लेम असतं खरं तर. तर मी म्हणजे तुम्हाला बिबुडे खायचे एक पद्धत पण दाखवतो मला कशी समजा बिबुडे खायचे म्हणजे टेस्टी असे खरं तर. बिबुडे समजा पिकले ना तर काय करायचं का म्हणजे आपलं जे कोळशाचं जाळ असेल आहारावर भाजायचं त्याला बिबुड्याला म्हणजे ते समजा ते हे असतं ना बिबुड्या मारे त्याला एक हे राहते फळ राहते बिबुड्याला
ते फळ आहे ना भाजतात मस्तपैकी जाळावर, मध्ये खातात, एकदम भारी लागतं टेस्ट लगे असं भाजून. त्याचं फळ समजा बिबुड्याचं. आता तुम्ही ते काळी बिबुडे असतात ना ते भाजून असाल, ते बिबुडा फुटला ना त्याचं तेल अंगावर जर उडून आलं ना गेलं काम होतं बरं. मग असं सगळं अंगात खाऊन होतात मग त्याच्यानं. तुम्हाला माहीत असं बिबुडे त्याचं फळ म्हणजे बिबुडे बिया असतात ते खाता येतं, म्हणजे काळा बिबुडा खात नाहीत, त्याच्यामध्ये फळ खातात बिबुड्याचं. ते जर पिकलं तुम्हाला दाखवतो मी बिबुडा. तर रामराम मंडळी, आता आपल्या व्हिडिओचा 3रा दिवस पहा. आणि मंडळी आता इकडे मी लवकर शेताकडे आलतो, म्हणजे समजा 8 वाजता शेताकडे आलतो. आपली त्याची खबर भेटली होती वार्ताहराकडून की समजा आपल्या शेतामध्ये वानेर म्हणून. आणि इकडे खरंच वानेर आहे. इकडे झाडाला जाऊन बसतो वानेर, त्या खाली उतरत ना काय नाही, कुत्रे आणले सगळं झालं. पण ते वानेर का खरं म्हणलं तर त्याचं नाव घेणं. त्याच्यामुळे मी आता काय केलं, खरं म्हणलं तर झुप्पट केलं बा झाडाखाली. त्या दुपट्याचं बघा वानेर का खाली उतर बा खरं म्हणलं तर. अवघड परिस्थिती आता इथून पुढं. म्हणजे कसं आता तूर आली पाहा, तुरीच्या शेंगा आता निबर राहिला, आता तुरीच्या शेंगाचा पार्स करायला पाहतं खाऊ खाऊन बघा नाही. त्याच्यानं 5 कामच नाही आता. मला वाटतं की तुरात येते का नाही येते कोणा खरं म्हणलं तर. आता मग ते वानेर राखत पाहिजे एकदम शेंडे जाऊन बसते त्याच्यावरी झाडावर. तर म्हणजे पाय हे आहे तिची पाय वानेर पाहते. हे बाई कसं पाहिलं पाहते हे का, हे बाई हे वानेर खाली उतरून झाले, किती गोटे मारे की तरी पण खाली उतरून पाहिजे हे का. आणि हे कुत्रा आपल्याला इथे दुप्पट केलं आम्ही ते आपल्या कुटाराचं. पण याने कापूस खाला येड्यानं, इकडे कापूस खाला मरणाचा, आणि तिथं पण कापूस खाला. झाड काय तरी हे केलं त्यानं मोडे पुन्हा. हां झाडं खाली पुन्हा नाजूक तुरे खाली आहे ना जराशी. हे बाई ते कापूस खाला पाहिजे ना तिथं, हे घाटर खाऊन टाकली आहे तशी. हे बाई तर घाटर खाली आहे ना या झाडाची, आणि काही तूर खाली जराशी हे झोपट केलं तर. मंडळी आता आपण काय करू, त्या व्हिडिओला इथंच एंड करू. आता जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आता नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आवड असेल तर लाईक करा व्हिडिओला, आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर मग चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या. गुड बाय.